हॅलो वेलकम सर्वांचं स्वागत आहे। बघा 10 दिवस 12 दिवस ज्या सुट्ट्या संपल्या आपल्या गणेशोत्सवाच्या त्यानंतर आपण परत भेटतोय आपल्या सिरीजला जी आपण कंटिन्यू करणार आहे। सिरीजचं नाव आहे आपला स्पेशल टॉपिक्स रिगार्डिंग IIT JEE फॉर मॅथमॅटिक्स आणि सोबत सोबत आपण त्याच्याशी रिलेटेड PYQs म्हणजे जे मॅक्सिमम टू मॅक्सिमम कन्सेप्च्युअल बेस JEE मध्ये आले होते किंवा मेन्स आणि ॲडव्हान्स मध्ये पण त्याला विचारलेलं गेलं आहे। आता आजचा क्वेश्चन आहे की द सम ऑफ ऑल रियल व्हॅल्यूज, बघा इम्पॉर्टंट पॉइंट्स काय, ऑल रियल व्हॅल्यूज कशाची, एक्सची, ज्याच्यासाठी एक दिलेलं इक्वेशन काय असलं पाहिजे, इक्वल टू 1 असलं पाहिजे। आता एकदम मुद्दा सोपा आहे, कुठल्याही एक्सपोनेन्शियलची व्हॅल्यू 1 केव्हा असते, हे कुठल्या टाईपचं फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल, तर कुठल्याही एक्सपोनेन्शियलची व्हॅल्यू जर 1 करायची असेल तर आपल्याकडे 3 बेसिक कंडिशन्स आहे। कुठल्या 3 कंडिशन आहे बघा, केस नंबर 1, केस नंबर 2 आणि केस नंबर 3। सो केस नंबर 1 काय म्हणते आपला, केस नंबर 1 आपली अशी आहे की एक्सपोनेन्शियलची व्हॅल्यू हे कुठलीही असू द्या, दिस कॅन बी एनी व्हॅल्यू ए, पण त्याचा पॉवर काय असला पाहिजे, पॉवर जर 0 असेल तर आन्सर किती येणार आहे, 1 असणार आहे। ही आपली पहिली केस। सेकंड केस आपण काय करू शकतो, सेकंड केसमध्ये आता उलटं करू आपण की ही जर व्हॅल्यू 1 पकडली, त्याचा पॉवर कुठलाही असू द्या रिअल नंबरमध्ये, त्याचा पण आन्सर किती असते, 1 असते, राईट। हा 1 याचा पॉवर कुठलाही असू द्या त्याचा आन्सर किती येणार आहे, 1। आणि आता तिसरी केस आपण काय अज्युम करू शकतो बघा, तिसऱ्या केसमध्ये आपण असं अज्युम करू की याला 0 केलं, याला 1 केलं। तिसऱ्या केसमध्ये आपण जर दोघालाही सेम ठेवलं की 1 चा पॉवर 1 जर केला तर आन्सर किती येते, 1। आता कोणी म्हणू शकते की सर या केसमध्ये किंवा या केसमध्ये आणि या केसमध्ये काही फरक आहे का, ऍक्च्युअल मध्ये दोन्ही केसमध्ये काही फरक नाही आहे, फक्त इथे कसं दोन्हीची व्हॅल्यू आपण 1 घेतो, इथे दोघांची व्हॅल्यू 1 घेतलेली नाही आहे। सो आपल्याकडे जर 3 केस बनल्या तर 3 केसला आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू, कारण की आपल्याला फक्त कंडिशन फॉलो करायचे, बाकी काही नाही करायचं आहे। ठीक आहे, परत एकदा केस सांगतो की हे एक्सपोनेन्शियल टाईपचं फंक्शन आहे, जसं कुठल्याही नंबरचा पॉवर 0 असेल तर आन्सर किती येते, 1 येते, किंवा 1 चा कुठलाही पॉवर असू द्या त्याचा आन्सर किती येते, 1 येते। ह्या दोन्ही केसमध्ये आपण इथे एकदा 0 पकडला, इथे एकदा 1 पकडलाय, तर तिसऱ्या केसमध्ये आपण जर समजा याला पण 1 पकडलं, याला पण 1 पकडलं तर काय होऊ शकते ते आपण बघणार आहे। चला सॉल्व्ह करूया। एकदम सिंपल से कंडिशन भेटल्या आपल्याला, कंडिशन भेटलं की मग सोल्युशन रूट्स काढणं आहे फक्त, बाकी काही नाही। सो फॉर केस नंबर 1 a टू दी पॉवर 0, तर आपण ह्या व्हॅल्यूला कन्सिडर करायचंच नाही, कारण की आपल्याला पॉवर 0 भेटला की आन्सर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, 1, तर पॉवर इक्वल टू 0 करू। सो पहिल्या केसनुसार आपल्याला काय मिळालं की x² plus 4x minus 60 should be equal to 0, right? This power should be equals to 0, right? आता हा जर 0 असला पाहिजे म्हणजे याचे 2 फॅक्टर येणार। आता 60 चे कुठले 2 फॅक्टर आहे, तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता। 6 चे 2 फॅक्टर आहे कुठले, एक तर 10 आणि -6, दोघांचं प्रोडक्ट -60 आलं, आणि दोघांचे ॲडिशन पण किती होते, +4 होते। तर सिम्प्लिफाय करा फॅक्टर एकदम इझिली। सो x², ठीक आहे मी डिटेलमध्ये लिहितो, 10x - 6x - 60 इक्वल टू 0, आणि याला सिम्प्लिफाय केलं की आपल्याला 2 फॅक्टर मिळाले, x + 10 आणि x - 6 इक्वल्स टू 0। सो बेसिकली आपल्याकडे 2 व्हॅल्यूज आल्या, एक तर x इक्वल्स टू काय असू शकते, -10, आणि दुसरा x इक्वल टू किती असू शकते, +6। तर आपल्याला 2 व्हॅल्यूज इथून मिळाल्या, रिअल व्हॅल्यूज, राईट। झालं कंप्लीट। नेक्स्ट सिनारिओ चेक करू। सर पहिली केस संपली आपली, राईट। सेकंड केस, सेकंड केसमध्ये काय करणार आहे आपण, सो केस नंबर 2, केस नंबरसाठी हे घेऊया। सो केस नंबर 2 समजा, केस नंबर 2 मध्ये काय, सिंपल, कुठलाही नंबर हा याची व्हॅल्यू 1 असली पाहिजे, पॉवर काही असू द्या, म्हणजे जो आपल्याकडे इक्वेशन भेटला आहे, कुठला इक्वेशन आहे की x² - 5x + 5, याची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे। पण याची जर का व्हॅल्यू 1 असेल तर काय होणार बघा, हा 1 इकडे घेऊन या, तुम्हाला मिळालं x² - 5x + 5 आणि -1 इक्वल टू 0। जसं इक्वेशन मिळालं आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, x² - 5x, 5 मधून 1 गेला 4 राहिले, 4 इक्वल टू 0, प्रोडक्ट ॲडिशन कॅल्क्युलेट करू शकतो इझिली, काही प्रॉब्लेम नाही। बघा
काय होणार आहे, प्रोडक्ट 4 आणि मायनस. सो बेसिकली हा एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि मायनस एक्स प्लस 4 इक्वल टू 0. याचे दोन फॅक्टर काढूया आपण. चला इथे त्याचे दोन फॅक्टर काढले की एक मला मिळालं, एक्स कॉमन काढला की एक्स मायनस 4 मिळालं. तिथून जर का -1 कॉमन काढला तर हा झाला एक्स मायनस 1 इक्वल टू 0. बघा दोघांचं प्रोडक्ट +4 झालं आणि ॲडिशन -5x. सिंपल आहे. ओके. आणि इथूनच आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली मग बघा की x इक्वल टू एक तर 4 असेल किंवा x इक्वल टू काय असणार आहे -1. तर झालं सेकंड कंडिशन केस कंप्लीट केली आपण. आता जाऊया थर्ड केसवर. पहिले सांगितलं की या दोघांचा आपण कंबाईन इफेक्ट म्हणजे काय थर्ड केस आहे ॲक्च्युली, पण हे एक युनिक व्हॅल्यू होते कारण की दोघांचे आन्सर सेम आलं पाहिजे. तर चला एकदा करून बघूया. केस नंबर 3 सेम आन्सर येते की वेगळं काहीतरी येते. केस नंबर 3 साठी की जे माझ्याकडे पहिलं इक्वेशन आहे, पहिलं इक्वेशन कुठलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5 इक्वल्स टू हे झालं पाहिजे 1. आणि जे दुसरं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 दिस शुड बी ऑल्सो इक्वल्स टू 1. आता याला आपण ऑलरेडी सॉल्व्ह केला इक्वल टू 1 साठी. ठीक आहे, याला आपण ऑलरेडी इक्वल टू सॉल्व्ह केलं. आपल्याला मिळाल्या फॅक्टर एक्स मायनस 4 एक्स मायनस 1 इक्वल टू 0 किंवा एक्स इक्वल्स टू 4 आणि कॉमा 1. पण याला सॉल्व्ह करतो म्हटलं बघा काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस 4x याला इकडे घेऊन या, हा झाला -61 इक्वल टू 0. आता प्रॉब्लेम असा आहे की याचे कुठले रिअल रूट नाही. चेक करू शकतो आपण डिस्क्रिमिनंट काढून. लेट्स से डी इक्वल्स टू काय असते, बी स्क्वेअर मायनस 4ac. बस व्हॅल्यू पुटअप करा. बी किती आहे 4, 4चा स्क्वेअर मायनस 4 इंटू राईट 4 इंटू सिम्प्लिफाय करना इझिली 4 इंटू ए आहे 1, सी आहे तुमचा -61. तर बघा इझिली आन्सर आला 16 मायनस 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 प्लस 244 आणि हा झाला ॲक्च्युली 260. आता 260चा कुठला रूट नाही आहे, पण एक गोष्ट आपल्याला माहिती पडली की सिन्स डी इज ग्रेटर दॅन 0, डी ची व्हॅल्यू काय ग्रेटर दॅन 0 आहे, पण रूट्स कसे आहे रिअल आहे. रूट कसे आहे रिअल रूट्स आहे. पण प्रॉब्लेम इथे असा आहे की रिअल रूट्स असल्यामुळे पण सोबत काय आपल्यामध्ये हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं रूट 260 ची व्हॅल्यू कधीही 4 किंवा 1 राहू शकत नाही. सॉरी 4 आणि 1 पाहिजे. 4 आणि 1 राहू शकत नाही. म्हणजे हे ॲट अ टाइम दोघांनाही हे इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही. याचा अर्थ देअर इज नो सच व्हॅल्यू. अशी कुठलीही व्हॅल्यू नाही आहे जी ॲट अ टाइम दोघांनाही सॅटिस्फाय करून 1 आणि 1 व्हॅल्यू देते. ठीक आहे, आपण तिन्ही कंडिशन का बरं केल्या हे समजून सांगायसाठी की जरी आपण 1 टू द पॉवर 1 लिहिलं, 1 साठी याचा आन्सर येणार, 1 साठी याचं पण काहीतरी आन्सर येईल. दोन्ही रूट रिअल आहे दोघांचे. पण इश्यू काय याच्यामध्ये, इश्यू असा आहे की दोघांनाही सॅटिस्फाय करणारी कुठलीही कॉमन व्हॅल्यू नाही आहे. ना 1 राहणार ना 4 राहणार. तर आपण ही तिसरी कंडिशन बाय डिफॉल्ट काय करणार आहे, कॅन्सल आउट करणार. तर आपल्याकडे किती ऑप्शन राहिले फक्त 1 2 3 आणि 4. सो देअरफॉर आता आपण काय करूया, सम ऑफ रूट्स काढूया. देअरफॉर सम ऑफ रूट्स काढायचं आपल्याला, सम ऑफ ऑल रिअल रूट्स. आता सम ऑफ ऑल रिअल रूट्स काढायचे आहेत. एकदम सिंपलचं काम आहे. सगळ्याची आपण काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे बेसिकली. राईट, सगळ्यांची आपण काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. तर बघा सम ऑफ रूट जर आपण काढतो म्हटलं तर काय भेटणार एकदा चेक करा. बघा कारण की क्वेश्चन संपलेला नाही आणखी. सम ऑफ रूट्स काढायचं म्हटलं काय, तिथे आहे -10 प्लस दुसरा रूट 6 प्लस तिसरा रूट 4 आणि चौथा रूट 1. आता जर तुम्ही याची ॲडिशन केलं, तुमचं ॲडिशन बघा 6 आणि 4 10 1 11, 11 मधून 10 गेले 1. जर सम ऑफ रूट तुम्ही 1 काढला असेल तर तुमचा आन्सर चुकला, कारण की बघा 1 आपल्या ऑप्शनमध्येच नाही आहे. 3 -4 6 आणि 5 ऑप्शनमध्येच नाही आहे. म्हणजे कुठली तरी केस आपली सुटली. कुठली सुटली आहे तर लक्षात ठेवा की हे काय आहे, हे सुरू आहे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. इक्वेशन काय एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. जेव्हा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असेल तर 1चा कुठलाही पॉवर घेतला तर 1 येते, गोष्ट खरी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा दुसरा आणखी एक चौथ्या नंबरची केस तयार होते जे लोक इग्नोर करतात. आणि चौथ्या नंबरची केस आहे की 1च्या ठिकाणी जर आपण -1 ठेवलं आणि त्याचा पॉवर जो काही समजा आपण ठेवला नवीन b, इट शुड बी इक्वल टू 1. पण केव्हा, वेन b इज इवन नंबर. कारण की इवनचा पण पॉवर काय होते, सॉरी -1चा इवन पॉवर काय असते, +1 असते.
सो बी इज इवन ही कंडिशन तुम्हाला चेक करावी लागेल. काय होते की आपण जर हे कंडिशन चेक नाही केली आणि चुकीनं 1 हे ऑप्शन जर इथे असतं तर तुम्ही टिक करून निघाले असते बरोबर आणि कॉन्फिडन्स मध्ये की नाही माझा आन्सर बरोबर आहे, बी इक्वल माझा आन्सर आलाय 1, पण इथे 1 ऑप्शन मध्ये नाही. तर आपल्याला समजायला पाहिजे की काहीतरी सुटलंय. काय सुटलं तर एक स्पेशल केस आहे 4 नंबरची जे सांगते की एक्सपोनेन्शियल मध्ये -1चा पण कुठला तरी पॉवर काय होते 1 होते. कुठला पॉवर तर इवन पॉवर होते 1. तर आता आपल्याकडे चौथी केस जी आली आहे ते चौथी केस काय असेल, या इक्वेशनला आपल्याला काय घ्यावं लागेल आता इक्वल्स टू -1. 3 नंबरची केस तर जस्टिफाय करत नाही, सो इसको कॅन्सल करते. आता चौथ्या नंबरची केस आपण सॉल्व्ह करून बघूया. जस्ट होल्ड ऑन अ सेकंड. तर चौथ्या नंबरची केस सॉल्व्ह करताना आता केस नंबर 4 लिहिली मी इथे. तुम्हाला आयडिया आली असेल की जो पहिले आपलं काय बेस आहे, बेसची व्हॅल्यू किती असली पाहिजे, x² -5x + 5 दिस शुड बी इक्वल्स टू -1 असली पाहिजे, कारण की -1चा पॉवर काढतोय. अँड सोबत सोबत जे आपलं इक्वेशन आहे पॉवर मध्ये x² + 4x - 60 दिस शुड बी इवन असला पाहिजे. काय असला पाहिजे, इवन. काय असलं पाहिजे, इवन. ओके राईट. आता बघा सिम्पली काम करू आपण, किती इझी आहे. चला याला सॉल्व्ह करणं काही मोठं काम नाही. -1 इकडे घेऊन या, x² - 5x मायनस इकडे आला की प्लस झाला, +6 = 0. 2 फॅक्टर बनतात इझिली, x - 2 आणि x - 3 = 0. म्हणजे आपल्याला आणखी रूट मिळाला, x = 2 आणि x = 3. पण हे दोन्हीही रूट कन्सिडर करायचे नाहीत सध्या, कारण की ह्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी आपल्याला ही व्हॅल्यू काय पाहिजे, इवन पाहिजे. तर आता आपण चेक करूया की ॲट x = 2 याची व्हॅल्यू किती होते. जे पाहून तुम्ही सांगू शकता की x = 2 साठी काय असणार आहे, इवन असणार आहे. का बरं, कारण की 2चा पॉवर इवन, 2चा पॉवर इवन, 2चा पॉवर इवन. तर नो प्रॉब्लेम, चेक करू शकता. 2चा स्क्वेअर + 2 × 4 × 2 -60 4 8 12 त्यातलं -48. नो प्रॉब्लेम, इवन नंबर आहे. पण जर समजा आपण चेक केलं ॲट x = समजा 3 तर प्रॉब्लेम होईल. का बरं प्रॉब्लेम होईल, कारण की बघा x चा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर + 4 × 3 -60. व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केली, 9 + 12 -60. तर हा 48 48 - 9 दिस इज इक्वल्स टू 39 मायनसमध्ये. आणि हा नंबर काय, ऑड. आपल्या केसमध्ये काय म्हटलं होतं की बी काय पाहिजे, इवन पाहिजे. तर हा इवन नाही आहे. इवन नाही म्हणजे आपल्याला ही कंडिशन चालणार नाही. कुठला रूट चालणार नाही, x = 3 हा रूट चालणार नाही. तर फक्त x = 2 रूट घ्यायचा, 3 आपल्या कामायचा नाही. आता आपल्याकडे किती रूट झाल्या, टोटल 5 रूट झाल्या. सो देअरफॉर वी कॅन से सम ऑफ, आता रियल रूट म्हणू शकता तुम्ही, सम ऑफ रियल रूट्स इक्वल्स टू, बस व्हॅल्यू पुट करून घ्या. कुठली कुठली आहे, -10 + 6 + 4 + 1 आणि हा 5वा रूट +2. ठीक आहे. आणि तुम्हाला आन्सर बघा काय मिळालं असेल, सिंपल आहे. 6 4 10 कॅन्सल, 2 + 1 3. सो राईट आन्सर काय, ऑप्शन नंबर ए, 3 इज द राईट आन्सर. लक्षात ठेवा, क्वेश्चन जेवढा सोपा दिसतो तेवढा आहेच असं नाही आहे. तुम्हाला सगळ्या कंडिशन समजून घ्यायच्या आहेत. आणि नशीब चांगलं आहे आपलं की ते ऑप्शनमध्ये 1 दिलेलं नव्हतं. जर ऑप्शनमध्ये 1 दिलं असतं तर आपण हमखास 90% लोकांनी 1 टिक करून आले असते, सांगितलं असतं की आमचं ऑप्शन करेक्ट आहे. पण नाही, एक्सपोनेन्शियल केसमध्ये -1चा पण पॉवर = होते, 1चा पॉवर पण काहीतरी = 1 होतेच. ते -1ची केस मिस होता कामा नाही. राईट. तो आशा करतो तुम्हाला क्वेश्चन समजले असतील. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणखी कुठल्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे ते पण तुम्ही मेन्शन करत चला. सेम टाईपचे क्वेश्चन्स इंटरेस्टिंग इन्साइट सोबत, कन्सेप्ट सोबत बघायचे असेल तर आपली प्लेलिस्ट आहे, त्याला तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.